महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. कल्याणमधील खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला परप्रांतीय तरुणाकडून हॉस्पिटलमध्येच बेदम मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. नांदिवली परिसरात बालचिकित्सालय रुग्णालय आहे. या रुग्णालयात एक तरुणी रिसेप्शनिस्टचं काम करते. एक महिला तिच्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे आली. त्यावेळी डॉक्टर आले नव्हते. डॉक्टर येण्याची वाट 4 ते 5 पेशंट बघत होते. त्याचवेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले होते. तरुणी काम करत असताना बाळाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गोकुळ झा हा तरुण देखील होता. तो अचानकपणे डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसू लागला. तेव्हा तरुणी त्याला म्हणाली, डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले आहेत, जरा थांबा. तरुणीचे हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या गोकुळने तरुणीला शिवीगाळ सुरू केली. त्याने तरुणीचा हात धरून बाहेर ओढलं. तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली. ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता या प्रकरणी तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मी श्री बाल चिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे. तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते. त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता. त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही. तर तो आतमध्ये जायला घाई करत होता. मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली. काय बोलत होता तू? त्यांनी मला शिव्या दिल्या, आईवरनं शिव्या दिल्या मला. त्यांनी माझ्या छातीत त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या. मी त्याला बोलली, ही तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का, असं तसं बोलली. तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय. त्यांनी माझ्या छातीमध्ये लाथा वगैरे मारल्या. माझ्यावर बुक्क्या वगैरेंनी पण मारहाण केली. त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत मला माझी एवढीच आट आहे की त्याला आमच्या समोर तुम्ही हजर करा. नांदिवली येथील बाल चिकित्सालय या क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते. आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी, त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसंच हल्ला केलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केली. या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक 884/2025 कलम 74-19-115-2 भारतीय न्यायसंहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.